दुसरा इतिहासचे पुस्तक 18 अध्याय वचन 4. यहोशुआपटने इस्रायलच्या राजाला म्हटले, आज परमेश्वराचे आदेश आम्ही घेऊ. आहाब राजा म्हणतो यहोशुआपटला, बाबा युद्ध करण्यासाठी तुम्ही माझ्या सोबत येणार काय? यहोशुआपट म्हणतो, मी तुमच्या सोबत येईन, पण त्याच्या अगोदर परमेश्वराचे आदेश घेऊ, त्याच्या अगोदर देवाचे मार्गदर्शन घेऊ. मग आहाब राजा काय म्हणतो, नाही, मी देवाने मला सांगितलेलं आहेत 400 संदेश लोक, 400 सेवक लोक त्यांच्याद्वारे परमेश्वराने बोललेला, त्यांच्याद्वारे परमेश्वराने म्हटले की तुम्ही जाऊ शकतात, तुम्ही युद्ध करू शकतात आणि ते राजा देव तुमच्या हातात देणार. कोण? किती? 400 सेवक लोकांनी म्हटलेले आहेत की ते आम्ही युद्धामध्ये आम्ही विजय पाहणार. आता यहोशुआपट म्हणतो, अजून कोणी आहे काय? मग आहाब राजा म्हणतो, बाबा एक संदेश आहे, इकडे 400 संदेश, इकडे 400 सेवक लोक, इकडे एकटाच एक सेवक आहे. पण एक सेवक आहे वचन 7 मध्ये मिखायाला घेऊन आलेत. मिखाया म्हणतो, तुम्ही अगोदर मूड करून तुम्ही तयार करून बसते देखील तुम्ही युद्धामध्ये जाणार, पण तुम्ही विजय तुम्हाला कधी भेटणार नाही. तुम्ही जाणार मात्र तुम्ही खाली हातच येणार, शत्रू तुमच्यावर आक्रमण करतील. लगे आहाब म्हणतो, हा जो माणूस, हा जो सेवक, हा जो भविष्यवक्ता, मी म्हटलं ना माझ्या इच्छेनुसार मला आवडनुसार हा व्यक्ती कधी संदेश देत नाही, म्हणून हा व्यक्ती मला आवडत नाही, म्हणून हा मला पास्टर आवडत नाही. आजच्या काळामध्ये असेच बरेच लोक आहेत, पहिला देवाचे मार्गदर्शन घेत नाहीत आणि देवाच्या सेवकाला विचारत नाहीयेत, माघारी काय गोष्टी करतील, मनमानी करतील. पण देवाचे प्रेरकांनो, आजच्या काळामध्ये एक खरा सेवक, एक खरा पास्टर देखील जर तुम्हाला काय गोष्टी दाखवत असेल, काय गोष्टी तुम्हाला सांगत असेल, ते आम्ही स्वीकार केलेच पाहिजे. तुम्हाला आज ते कठीण वाटेल, तुम्हाला ते जड जाईल, पण शेवट तुमचं भविष्य, तुमचं जीवन परमेश्वर कल्याणच करणार आहे. पण आजकाल लोकांना सेवक नको. आज काही लोकांमध्ये एक परिवार मला भेटलेत, म्हणे आमच्या पास्टरमध्ये आता सामर्थ्यच नाहीयेत, आता मला दुसरा एखादा पास्टरच मला शोधा लागल. जर एखादा पास्टर जर दे वचनद्वारे आम्हाला काय शिकवला, वचनद्वारे आम्हाला काय मार्गदर्शन केला, वचनद्वारे आम्हाला काय गाईड केला, नाही, आजच्या संदेश ना माझ्यावरच होता. आज माझे परमेश्वर, आज देवाचे सेवक आज मलाच देखील वचनद्वारे ताने मारला, वचनद्वारे टुमणे मारलाच. अरे बाबा, ते बोलण्यापेक्षा हे म्हणा की देवाचे वचन, देवाच्या सेवकाच्या द्वारे परमेश्वर आज मला बोलला, आज माझी गलती, आज माझी चूक पास्टरद्वारे देवाच्या आत्मा मला दाखवला. ही अशी मंडळी पाहिजेत. आजकाल लोकांना खरे बोलणारे सेवक, खरे बोलणारे पास्टर नको, पण गोड बोलणारे. काय बोलणारे? गोड बोलणारे. तुझी चंगाई मिलेगा, तुझी आशीष मिलेगा, तेरे जीवन बरकत आएगा, तू विदेश जाएगा, तेरे जीवन में कुछ तो होने वाला है, कुछ तो मिलने वाला है. असे पाच लोक पाहिजेत. आणि जर एखादा पास्टर मध्ये देखील जर तोंडावर बोलला काय गोष्टी सांगित देखील आम्ही ते लोक, अरे हा खडूस पास्टर आहेत, फार खडूस पास्टर देखील माझे विरोध संदेश देतो की, असा आहाबला वाटला. हा माणूस ना माझ्या इच्छेनुसार मला आवडणाऱ्या गोष्टी कधीच सांगत नाही. हा किती गोड पास्टर माय, हा किती छान पास्टर आहे, हा किती चांगला. आणि आपला पास्टर कडू पास्टर, हा किती मोठा पास्टर माय, किती गोड बोलतात हा लोक, हा किती चांगलं बोलतात ना माय. अशी काही लोक आवडतात. पण जो खरा बोलतो, पण देवाची आत्मा तुम्हाला गलत निर्णय आणि गलत डिसिजन तुम्हाला घेऊ देणार नाही. हे लोकांनो, आज काय असे सेवक लोक पाहिजे तोंडावर बोलणारे, डायरेक्ट सांग देखील, हे करू नको, ते करू नको, हे कर, मला देवाची आत्मा सांगत आहेत. जर ते देवाकडे आहेत तर ते 100% होईल. ज्या गोष्टी देवाकडेच नाहीयेत त्या गोष्टी कधीच होणार नाही. आज लोक भविष्याच्या भागात चालू आहेत.
एक व्यक्ति हो तो आपके जीवन में आपको प्रभु गुलाम जामुन देने वाला है, आपको प्रभु लड्डू देने वाला है, कल परसों आपके जो कुछ तो होने वाला है, आपके बैंक में आज कुछ तो होणं, असे काही लोक सेवक पाहिजेत. जर एखादा देवसेवक वचनाच्या द्वारे शिकवतो, वचनाद्वारे बोलतो देखील, वचन तुमची किस्मत, वचन तुमचं जीवन बदलतो. कोणी पास्टर नाहीये, कोणी सेवक नाहीयेत, येशू तुमचे नशीब, येशू तुमचे जीवन बदलणार आहे. जर ज्या गोष्टी देवाकडनं आहे त्याच्यामध्ये यश आणि तुमची उन्नती होणार. ज्या गोष्टी देवाकडे नाहीयेत त्या गोष्टीकडे मागं पडू नका, त्या गोष्टी मागं पडू नका. आणि त्याच्या करण्याच्या अगोदर देवाला विचारा, उपास करा, प्रार्थना करा, गुडघ्यावर या, देवबापाला बोला. जर नाही समजे की देवाच्या सेवकाकडे बोला, जर काही गोष्ट देखील मार्गदर्शन घ्या. आजच्या काळामध्ये मार्गदर्शनाची गरज आहे. हा लोक नुसतं चर्च बदल, नुसतं मंडळी बदल देखील, पण ते लोक टिकून राहत नाहीत. आम्ही फळ देणारे लोक बनले पाहिजेत, फलवंत असणारे हे बनले पाहिजेत. आपले सेवकाचे, आपल्या पास्टरचे आदर सन्मान करा. जर तुम्हाला काही शिकवत असाल, निराश होऊ नका, त्याला टुमणे मारू नका, त्याला मनामध्ये काहीतरी बोलत बसू नका. देखील धन्य प्रभू म्हणा, मला चांगला पास्टर दिल्याबद्दल.